मॉर्निंग फ्रेंड, सुद्धाच ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असताल. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आज आहे सोमवार, तर सकाळ झाली, सुरुवात झाली माझी स्वयंपाकाची. आता ही कारलं मी असं चिरून घेतलेलं आहे. तर हे सगळा मसाला मी असं कोरडंच त्याच्यामध्ये घालणार आहे. ह्याच्यामध्ये आहे खोबरं, शेंगदाणे, आलं, लसूण, तिखट, मीठ, हळद, अजून गूळ. तर हे मी सगळं याच्यामध्ये गूळ मीठ सगळं टाकलेलं आहे. तर आता हे मी कारले भरून घेते आणि इकडे कुकरमध्ये भाजी टाकते. आता चला, हे बघा अशा प्रकारे मी ना कारले भरून घेतलेलं आहे आणि इकडे आता बनवते, कुकरमध्येच बनवते म्हणजे चांगली होईल. तर चला बघा स्वयंपाक झाला. आता नाश्त्याची तयारी, नाश्ता करते. ह्यांचा टिफिन भरती आहे. आज काही विरांशला ना स्कूलमध्ये सोडणार नाही रसिका, आणि आज रसिकाला सुट्टी आहे. काय तुमच्या कंपनीचं कुठला डे आहे वाटतं, कंपनी डे. तर चला इकडे मी आता नाश्ता करते. नाश्त्यासाठी मॅगी करायची आज. सगळं इकडे कारल्याची भाजी झालेली आहे, कशी झाली माहीत नाही आता. तर आता नाश्त्याला बनवते मॅगी. मिस्टरांची चालली त्यांची आंघोळ चाललेली आहे. तर इकडे बनायची मॅगी लवकर. कांदा टमॅटो चिरून मसाला मॅगी करणार आहे. साधी नाही करणार मी, फोडणी देऊन करणार मॅगी. हे बघा इकडे बनवते मॅगी. आणि कोशिंबीरसाठी हे बघा फोडणी काढून ठेवली आहे. कोशिंबीर करायची मला ह्यांचं टिफिनसाठी, कारण तर कारल्याची भाजी आहे. जर ती कडू झाली असेल तर ते खाणार नाही. हे बघा इकडे मॅगी होती आहे. हे बघा बीट आटा आणला आहे, इथं दाखवते मी तुम्हाला. हे बघा मसाला वेज आटा नूडल्स. चला या मॅगी खायला सगळेजण, नाश्ता करायला. बघा रसिकाकडे निघालेत बघा, तुम्ही निघाले. चला मावशी आले, त्यांना चहा बनवला, चहा टाकला. हे बघा रसिकाकडे आली मी आता. आज रसिकाला सुट्टी आहे आणि आता आम्ही जाणार आहे डी-मार्टमध्ये. कुठे जायचं म्हणू आपल्याला मला म्हणतो आजी आपण ना डी-मार्टला जाऊ. काय संपले तर विरांशकडचे चॉकलेट संपलेत ना, तर आता सामान आणायचं आहे, डी-मार्टमध्ये जायचं आहे. आता रसिका बघू, हां अजून भाजले जातात चांगले. हां तुला काय पाहिजे का सोना? तिकडे ओव्हनमध्ये पापड तिने भाजलेले आहेत. त्याला दुसरे आणायचे ग. हो का, कुठले आणायचेत? छान कुरकुरीत आहे. साधे आणायचे का? बरं साधे आणायचे त्याला पापड. चला आता विरांशला रेडी केले. मोबाईल नीट ठेवा. चला विरा, वही ठेवून टाक. ओझं तिथं कुठं, आधीच डी-मार्टमध्ये जाऊन सामान आणायचं आहे ते ठेव वही. चल स्कार्फ बांध त्याला. आधी तू नको जाऊ. का बर कसं बोलतो का? निघालोत बघा डी-मार्ट. कुठे गेलं विरा मार्ट? अगं विरान चला. हे बघा रसिकाची गाडी, रसिका पुसती गाडीला, खराब झाली म्हणते. सर्व्हिसिंगला टाकायची होती पण काय झालं नाही 2 दिवसामध्ये. तुझे डॅडी म्हणत होता की सर्व्हिसिंगला घट्ट झालं. मामा इथं आता पिशी द्यायला गेली. पिशी बघा कसं बसलंय बघा गाडीवर. डबा नाही, तू खाणार आहेस का? तोच घे. सेम आहे. सामान भरती रसिका आणि विरांश इथं बसलाय. मी इकडं हे बघा विरांश बघ कसं बसलाय बघा. विरांश आमचा हे बघ तू बघतो. बंद कर त्याच्या काढू. कसं बसलंय बघा विरांश. हा काय हातात काय घेतलं विरांशनी?
खजूर घेतलंय. काय घेतलंय? खजूर. मला म्हटलं जा वरती जाऊन आण जा, आपण इथे थांबूया म्हणून थांबले. हे बघा मी पण स्कार्फ बांधला, विरांशने पण तोंडाला बांधलेलं, डोक्याला बांधलेलं, हो की नाही. मला विरांश म्हणतो आजी तू पण बांध. पण घेते. पिलू तुला काय गाडी घेतली का गो बाई? मला घेतली का ही? हे पा डीमार्टमधनं सामान आणलेलं. आणि विरांश बघा द्यायला देऊ दे ग, देते ना पॉपकॉर्न. थांब मी देते ती डिशमध्ये. बघ विरांश कसा बघा मम्माला पॉपकॉर्न शेअर करतो बघा. आणि मी मागितले तर मला म्हणतो तुझा थोडा आहे ना. अरे बापरे किती दिले बघ मम्मा, बघ किती. नको विराश मम्माला, बस बरा. शाणा बाळ आहे ग तो. मग तो असं एकटं नाही खात, तो सगळं शेअर करतो. बस बस खाली सांडेल असं शेअर नाही करायचं म्हणून. पॉपकॉर्न आणते, पॉपकॉर्न खातोय आम्ही. मग किती शहाणा झालाय का तो. गुड बॉय. गुड बॉय आहे का. चला आता बघा आता अशा प्रकारे आज डीमार्टमध्ये जाऊन किराणा भरला रसिकाचा थोडा. डीमार्टमध्ये एवढी दुपारी कशी गर्दी नव्हती आज, आणि आज कसा ऑड डे होता. ऑड डे असल्यामुळे एवढी गर्दी नव्हती. सॅटर्डे संडे गर्दी असती, शनिवार रविवार खूप गर्दी असते. आज आहे सोमवार. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.